वहिनी, मला सांगा अशी कोणती गोष्ट आहे जे आपण रोज बघू शकतो पण हात लावू शकत नाही? जाळ. शेजारीन. अहो मला सांगा, मी तुमची कोण? बायको. तुमचं घर कोण सांभाळते? बायको. तुम्हाला रोज जेवण कोण बनवून देते? बायको. सासूबाई रोज कुणाच्या नावाने खडे फोडते? बायकोच्याच की. शेजारची जी तुम्हाला रोज टुकू बघते ती तुमची कोण? दुसरी बायको. औरंगजेबाला किती बायका होत्या? कोणला? कोणला नाही रे, औरंगजेबाला किती बायका होत्या? औरंगजेबाला पटकन सांग. थांबा ना, तू काय शेजार राहतो का माझ्या? कडी वाजवली किती बायका तुला? असं आहे का ते? अहो आपल्या लग्नाला 10 वर्ष झाले बघा आज. तुम्हाला काही फरक वाटतो का हो माझ्यात? हो वाटतोय ना बदल. 10 वर्षापूर्वी जेव्हा तुला लग्न करून आणलं होतं तेव्हा चवळीची शेंग होतीस आणि आता दुधी भोपळा झालीस. ओ, लग्नाच्या आधी तुमच्या किती म्हशी होत्या? 2 होत्या. मग एक काय झाली? आपल्या लग्नाला पैसे कमी पडत होते, विकून टाकले. हा, मग एकच राहिली असेल. एक कसं 2 राहिल्या. कसं काय? ती एक आणि तू एक. अहो आपल्या लग्नाला 10 वर्ष झाले बघा आज. तुम्हाला काही फरक वाटतो का हो माझ्यात? हो वाटतोय ना बदल. 10 वर्षापूर्वी जेव्हा तुला लग्न करून आणलं होतं तेव्हा चवळीची शेंग होतीस आणि आता दुधी भोपळा झालीस. वहिनी, मला सांगा अशी कोणती गोष्ट आहे जे आपण रोज बघू शकतो पण हात लावू शकत नाही? जाळ. शेजारीन. ओ, लग्नाच्या आधी तुमच्या किती म्हशी होत्या? 2 होत्या. मग एक काय झाली? आपल्या लग्नाला पैसे कमी पडत होते, विकून टाकले. हा, मग एकच राहिली असेल. एक कसं 2 राहिल्या. कसं काय? ती एक आणि तू एक. आहेस तरुण तोवर घे प्रेम करून, नाहीतर जाशील मरून आणि पाहशील वरून. कधी कधी मला खरंच प्रश्न पडतो की देवानं खरंच मनापासून मला मनुष्य जन्माला घातलंय का? का आपलं उगं काहीतरी तयार करून ढकलून दिले वरून आणि जा बाबा आपली मेहनत करून खा? कारण आल्यापासून नुसती गाढवासारखी मेहनत आणि मेहनतच करतो. तर एवढंच करायचं तर निदान एखाद्या गाढवाची तरी जन्माला घालायचं. असं पण आमच्या घरचे सगळे आम्हाला गाढवच समजतात. लहानपणी मला वाटायचं की माझ्या घरचे लई अमीर होते. आता घरच्यांना असं वाटते की ही पोरगी पुढे जाऊन आम्हाला सगळ्यांना आमिर बनवेल. पण नशीब इतकं खराब आहे की नेमका जो कोर्स मला करायचा असतो तिथंच अख्ख्या जगाला फॉर्म भरायचा असतो. हा, आणि एवढं सगळं तुम्ही घरच्यांना असं वाटतं की तिचा पहिला नंबर यावा. अरे घरच्यांना कोण सांगल बाबा तुमची पोरगी नाही एवढी. तो त्यात घरचे म्हणतात की आयुष्यात काहीतरी मोटिव्ह ठेवा. आता सकाळी उठल्यानंतर काय करायचं ह्याचं मोटिव्ह माझ्याकडे नाही. आयुष्याचं मोटिव्ह काय ठेवू मी? पावसाच तर ना नुसतं लग्नाला मुलीसारखं झालंय. नुसता पुणे मुंबई पाहिजे आणि शेतात आणि गावाकडं नकोच म्हणतोय. लग्न आणि पाऊस हा नवीन नवीनच चांगला वाटतो. नंतर किचकिच 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 किचकिच. नवऱ्याचं तोंड भोपळ्यासारखं का असं ना, पण बायको डाऊट घेणारच. आहेस तरुण तोवर घे प्रेम करून, नाहीतर जाशील मरून आणि पाहशील वरून.